श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आणि माझ्या या हॅपी गृहिणी लाईफ या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मुलांच्या अतिलाडामुळे होणारे नुकसान या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. मुलांवरील प्रेम व्यक्त करायचे म्हणजे त्याचे लाड करायचे, हा आजच्या पालकांचा समज आहे. मात्र अतिलाड करून त्यांना बिघडत तर नाही ना, किंवा भौतिक सुख म्हणजेच मुलांचा आनंद असतो का, या प्रश्नाची उत्तरे पालकांनी शोधायला हवीत. अतिलाडामुळे मुले हट्टी होतात, म्हणून आपल्या मुलाचे लाड करताना पालकांना प्रेम, आनंद आणि लाड यामध्ये संतुलन राखता यायला हवं. काही पालक मुलं ऐकत नाहीत, त्रास देतात, म्हणून त्यांना एकटं ठेवणं, त्यांच्याशी न बोलणं, त्यांना ओरडणं किंवा मार देणं अशा पद्धती वापरतात. पण हे खूप चुकीचं आहे, कारण या गोष्टीमुळे मुलं सुधारण्याऐवजी त्यांच्या मनावर कायमचा परिणाम होतो आणि त्यांच्या वाढीसाठी तो हानिकारक ठरतो. त्यामुळे प्रत्येक मूल गुणीच असते हे गृहीत धरून प्रत्येक पालकांनी त्याच्याशी संवाद साधावा आणि अशा वेळी त्यांना देखभाल हवी असते, शिक्षा नाही. त्यांच्याकडे कुणीतरी लक्ष द्यावे असे त्यांना वाटत असते, दुर्लक्ष करणे अपेक्षित नसते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मुलं हट्ट करतात आणि त्यांचा तो अधिकारच आहे. परंतु त्यांचा हट्ट जर चुकीचा असेल तर त्याला नकार देणं हे पालकांची जबाबदारी आहे. आता मुलाला न दुखावता नकार कसा द्यायचा हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सर्वात प्रथम स्पष्ट मर्यादा आखा. आणि असेही नाही की मुलं आपली मर्यादा ठेवेल किंवा त्याचे पालन करेनच, कारण आपण जेव्हा बंधने घालतो तेव्हा त्याच्या विरुद्ध होत असते. त्यामुळे मुलांना बंधने, मर्यादा समजावून हळूवारपणे पुन्हा पुन्हा सांगा. बहुतेक पालक त्यांच्या लहानपणीच्या अनुभवांच्या आधारे लहान मुलांशी वर्तन करतात, परंतु हे खूप चुकीचं आहे. तुमचा आवाज चढला तर त्यांच्याशी दिलगिरी व्यक्त करा आणि त्यांच्याशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी प्रयत्न करा. पण जिथे आवश्यक आहे तिथे बंधने, मर्यादा निश्चित करा. काही वेळी काही गोष्टींसाठी होकार द्या, जेणेकरून तुमच्यातील संवाद कायम राहील. दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना घरातील कामामध्ये लहानपणापासूनच सवय असू द्या. त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव होईल. दप्तर भरणे, घरातील पसारा आवरणे, झाडू मारणे, अजून काही छोटी छोटी कामे करणे, ही जबाबदारी त्यांच्यावर दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यासाठी ते मूल सज्ज होतं. मुले स्वावलंबी होतात आणि त्यामुळे त्यांना आयते मिळण्याची सवय जडत नाही. काही पालक प्रत्येक गोष्टीला परवानगी देतात, कारण त्यांना वाद नको असतात किंवा मुलांचे आपल्यावरील प्रेम कमी होईल असे त्यांना वाटते. पण जर पालक प्रत्येक गोष्टीला परवानगी द्यायला लागले तर योग्य आणि अयोग्य यातील फरक मुलांना कसा समजेल? त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला नकारच दिला तर ते मूल जोखीम घेण्यास कचरेल. प्रत्येक गोष्टीची जाणीव असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल. त्याच्यानंतर मला असं सांगायचं की जे नियम मुलांना पाळायला सांगतो ते नियम आधी आपण फॉलो करा, कारण मुलं आधी मोठ्यांचंच अनुकरण करतात. आणि शेवटचं तुम्हाला सांगायचं म्हणजे परिपूर्ण पालक कधीच नसतात आणि परिपूर्ण मूलही नसतात. अनेक दोष असलेले हे आयुष्य परिपूर्ण जगण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.